नमस्कार, रुपाली झोम अँड किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कढी आणि फुंडके. ही विदर्भातील म्हणजे विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय पारंपरिक रेसिपी आहे. लहानपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ घराघरात आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर होतच असतो. खूप छान लागते हा पदार्थ, तर तुम्हीही करून पहा. हे चवळीच्या डाळीचे फुंडके आहेत. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचे, तुरीच्या डाळीचे पण करू शकता. यासाठी मी 2 वाट्या चवळीची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती आणि सकाळी ही स्वच्छ पाण्याने धुवून चांगली चाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवले आहे. पाणी आपल्याला पूर्णपणे निथरून काढायचं आहे. यामुळे काय होईल तर आपले वंड आहेत ना, असे चिकट चिकट येतील नाही, पूर्णपणे घट्ट होतील. याला बुलढाणा जिल्ह्यात वंड सुद्धा म्हटल्या जाते. चला तर मग आता बनवूया कसे करतात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडी बरबटीची डाळ म्हणजेच चवळीची डाळ टाकून घेतली आहे. त्यामध्ये जिरं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5-6 मिरच्या आपण ॲड करणार आहोत. तुम्हाला जर हव्या असतील तेवढं तुम्ही तिखट घेऊ शकता. मी इथे 5-6 मिरच्या टाकून घेतलेले आहेत आणि आता हे वाटण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. वाटण काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याची एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे. थोडंसं आपण जाडसरच काढून घेणार आहोत. यामुळे काय होईल तर हे आपले फुंडके आतून चिकट आणि कच्चे राहणार नाही आहेत, आतून एकदम होऊन येतील. चला तर मग उरलेली डाळ पण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता ही डाळ पूर्ण जशीच तशीच वाटायची, यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे, कारण आपण पहिल्या सारणामध्ये सर्वच वाटून टाकलेलं आहे. वाटलेल्या सारणात टाकण्यासाठी एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि बाजूला एका गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. यामध्येच मी आपले फुंडके काढणार आहे. आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि एक तुमच्या चवीनुसार मीठ आणि इथे मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण पूर्ण एकत्र करून घेऊयात. पूर्ण यामध्ये सर्व जिन्नस एकत्र झाले पाहिजेत. आणि इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्याने काय होईल, जे आपण यामध्ये फुंडके घालणार आहोत ना, ते याला चिकटणार नाहीत. बघा, हा असा छोटासा गोळा मी हातात घेतलेला आहे आणि असा गोल गोल बोटामध्ये फिरवून घेतलेला आहे. लांबट गोल त्याला आकार दिला आहे आणि या चाळणीत ठेवून घेणार आहोत. अशाच प्रकारचे सर्वच छोटे छोटे गोळे करून वण तयार करणार आहोत आणि या चाळणीत ठेवून देणार आहोत. बघा, हे आपले अशा प्रकारे फुंडके तयार झालेले आहेत. आता इकडे हे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं होतं, त्यामध्ये ही चाळणी आपण ठेवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवू. 5 ते 10 मिनटं लागतील आपले फुंडके तयार व्हायला. मी इथे इडली पात्र किंवा स्टीमर सुद्धा वापरू शकता फुंडके तयार करण्यासाठी. चला तर मग आता आपण कढी बनवायला घेऊया. त्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे. आता हे रवीने चांगलं फेटून घेऊया. त्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही असं या प्रकारे फेटून घेणार आहोत. नंतर एका कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. नंतर अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. हिंगामुळे काय होईल तर आपल्या कढीला छान वास येणार आहे. नंतर कढीपत्ता, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि आता हे तेलामध्ये चांगलं होऊ देऊया. नंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि आपली जे आपण ताक फेटलेलं होतं ते इथे आपण टाकून घेणार आहोत. ताकामध्ये तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही पाणी टाकू शकता. जेव्हा तुम्हाला मेंटेन करता येईल, तेव्हा घट्ट लागत असेल तर घट्ट किंवा पातळ लागत असेल तर पातळ, तेवढं तुम्ही करू शकता. आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ, चवीनुसार साखर आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. साखरेमुळे काय होईल तर आपल्या कढीला आंबट गोड चव येणार आहे, त्यामुळे आपली कढी खायला अतिशय चविष्ट लागणार आहे. चला तर मग आपले फुंडके झाले की नाही ते पण आपण बघून घेणार आहोत. बघा, आपले फुंडके पण इकडे रेडी आहेत. हात लावून बघून पाहूयात. जर हाताला चिकटले नाही तर आपले फुंडके झाले म्हणून समजा. हाताला चिकटले तर थोडा वेळ आणखी होऊ द्यायचे, पण जास्त वेळ लागणार नाही. बघा, हे असे आपले फुंडके तयार झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत. हे फुंडके असे गरमागरम खायला पण छान लागतात. चला तर आपल्या इकडे कढी पण तयार झालेली आहे. कढी ही आपली पातळ पण नाही झाली आणि घट्ट पण नाही झाली. घट्ट असल्यास तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ठेवू शकता, नाहीतर गरम पाणी टाकून तुम्ही पातळ पण करू शकता. हे फुंडके खायचे कसे तर गरमागरम कढीबरोबर तुम्ही नुसतं फुंडके सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर, पोळीबरोबर सुद्धा छान लागतात. किंवा तुम्ही फुंडक्यांचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर गरमागरम कढी मस्त टाकून आणि थोडंसं तेल टाकून हे गरमागरम खाऊ शकता. गरमागरम कढी आणि फुंडके खायला खूप छान लागतात.
तर करून बघा ही रेसिपी, करून बघा, खाऊन बघा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.